शहरातील वाढती अतिक्रमणे ही गंभीर समस्या बनली असून रस्ते व फुटपाथवर अतिक्रमण केल्यामुळे वाहतूक कोंडीचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांच्या स्पष्ट निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत अतिक्रमण विभाग व स्वच्छता विभागाच्या संयुक्त विद्यमानाने विशेष धडक मोहीम राबविण्यात आली। 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:30 वाजतापासून दुपारी 1 वाजेपर्यंत चित्र चौक, इतवारा बाजार चौक, टांगापळा चौक ते गांधी चौक व राजकमल चौक या मुख्य रस्त्यालगत अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली। या कारवाईत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हॉकर्सच्या हातगाड्या तसेच परतकोट लगतच्या मोकळ्या जागेत कचरा टाकणाऱ्या हातगाड्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली। अतिक्रमण विभागामार्फत 3 ट्रक भरून हातगाड्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून कारवाई सुरू होताच काही अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली। शहरातील रस्ते व फुटपाथ पूर्णतः मोकळे होईपर्यंत ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। अतिक्रमण केल्याने स्वच्छेने अतिक्रमणे हटवावीत, अन्यथा महानगरपालिका प्रशासनाकडून ती हटवण्यात येतील असा इशाराही देण्यात आला। या कारवाईत अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख श्री योगेश कोल्हे, शहर समन्वयक श्वेता बोके, ज्येष्ठ आरोग्य निरीक्षक श्री प्रशांत गावणे, श्री राजेश राठोड, श्री विनोद टांक, अतिक्रमण विभागाचे निरीक्षक श्री अन्सार अहमद, श्री संदीप सोनवणे, श्री शुभम पांडे तसेच अतिक्रमण विभागातील कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते।